नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्प्लिफाय यूपीएससी एमपीएससीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये आपण कृषी विभागाचे महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत. तर त्या अगोदर आमचं सिम्प्लिफाय यूपीएससी एमपीएससी ॲप डाउनलोड करून घ्या. या ॲपमध्ये आम्ही कृषी सेवक या परीक्षेच्या सरावासाठी 10 सराव पेपर दिलेले आहेत. तर त्याच्यातील पहिला पेपर डेमो म्हणून आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्याला आवडल्यास नक्की एनरोल करा आणि हे सराव पेपर सोडवून घ्या. कृषी विभागामार्फत महत्त्वाचे 9 पुरस्कार दिले जातात. या 9 पुरस्कारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार जिजामाता कृषी भूषण पुरस्कार. या पुरस्काराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे की केवळ महिला शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार असून या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर या पुरस्कारामध्ये 50,000 रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पतीसह सत्कार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दरवर्षी प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे 8 पुरस्कार दिले जातात. या जिजामाता कृषी भूषण पुरस्कारासाठी महत्त्वाचे निकष काय आहेत तर या निकषामध्ये राज्यातील सर्व महिला शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र असतील. कोण असतील तर सर्व महिला शेतकरी. त्याचबरोबर एखादी अशी महिला की जिला त्या अगोदर केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर त्या महिलेला प्राधान्य दिलं जातं. हा झाला पहिला निकष. त्यानंतर दुसरा निकष काय आहे तर त्या महिलेच्या स्वतःच्या किंवा पतीच्या नावावर शेती असावी आणि त्या कुटुंबियासह शेती करणारे असाव्यात. म्हणजे काय, स्वतःच्या किंवा पतीच्या नावावर शेती, त्याचबरोबर त्या स्वतः शेती करणारे असाव्यात. आणि तिसरा हा निकष आहे. या तिसऱ्या निकषामध्ये शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय 2 पुरस्कारामधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे. म्हणजे एखाद्या महिलेला एखादा पुरस्कार मिळाला असेल तर त्या पुरस्कारानंतर किमान 3 वर्षानंतरच हा दुसरा पुरस्कार दिला जातो. 3 वर्षाच्या अगोदर पुरस्कार दिला जात नाही. तर हा कृषी विभागाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि महिलांसाठी दिला जाणारा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार आहे. यानंतर दुसरा पुरस्कार आहे वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार. तर शेती क्षेत्रात प्रभावीरित्या विस्तार कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दूरचित्रवाहिन्या तर यांना हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये संबंधित जी व्यक्ती आहे ही शेतकरी असावी किंवा त्याच्या नावावर 7/12 असावा असं बंधन नाही. म्हणजे शेतकऱ्या व्यतिरिक्त या संस्थांना किंवा या साप्ताहिक, वृत्तपत्र, मासिक, दूरचित्रवाहिन्यांना हा पुरस्कार दिला जातो. परंतु जर येणाऱ्या अर्जामध्ये शेतकरी असेल तर त्याला प्राधान्य दिलं जातं. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर पुरस्कार विजेत्याला 30,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सपत्नीक किंवा पतीसह त्यांचा सत्कार केला जातो. तर पुरस्कार दरवर्षी पुरस्कार किती दिले जातात तर 8. म्हणजे प्रत्येक विभागातून एक असे टोटल 8 पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आता निकष काय आहेत? या निकषामध्ये जी व्यक्ती, संस्था, वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक आणि दूरचित्रवाहिन्या म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत तर या सर्वांच्या द्वारे जर कृषी विभागातील ज्या विविध योजना आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, त्याचबरोबर वेगवेगळे अभ्यासपूर्ण लेख आहेत तर हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं असावं तरच ते या पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्याच्यानंतर ह्या सर्वांद्वारे म्हणजे जे या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत यांनी काय केलेलं असावं तर कृषी विषयक धोरणांचा प्रचार प्रसिद्धीमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असावा. याच्यात ही 2 पुरस्कारामधील अंतर हे किमान 3 वर्षाचं असावं. म्हणजे 3 वर्षाच्या अगोदर दुसरा पुरस्कार दिला जात नाही. तर हा झाला दुसरा कृषी विभागाचा महत्त्वाचा पुरस्कार वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार. ठीक आहे. ह्याच्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं हेच आहे की एखादी व्यक्ती, संस्था किंवा वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दूरचित्रवाहिन्या या सगळ्यांना देता येतो आणि एखादी व्यक्ती शेतकरी असावा असं काही बंधन नाही. ठीक आहे. चला पुढचा पुरस्कार पाहू. पुढचा पुरस्कार आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार.
आता या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर जो पुरस्कार विजेता आहे तर त्याला 11,000 रुपये रकमेचा धनादेश, 11,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, सपत्नी किंवा पतीसह त्यांचा सत्कार केला जातो. आता हा पुरस्कार दरवर्षी 40 लोकांना दिला जातो. म्हणजे 40 लोकांना पुरस्कार दिला जातो. याच्यात जे 34 जिल्हे आहेत त्या 34 जिल्ह्यातून प्रत्येकी एक व्यक्ती, त्याचबरोबर आदिवासी गटातील 6 व्यक्ती यांची निवड करून टोटल 40 लोकांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आता या पुरस्कारासाठी निकष काय आहेत, तर ज्याला पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे त्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी. म्हणजे पुरस्काराचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाबरोबर 7/12/8 जोडणं बंधनकारक आहे. त्या व्यक्तीचा जो उदरनिर्वाह आहे ह्या शेती व्यवसायावर असावा. त्यानंतर त्याने एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केलेला असावा. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब म्हणजे शेती व शेतीवर आधारित जे इतर उद्योग आहेत, याच्यात पशुपालन असेल किंवा शेळीपालन असेल, यांचा त्याने अवलंब केलेला असावा. त्याचबरोबर आपल्या शेतीत त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा अवलंब केलेला असावा. यामध्ये यांत्रिकीकरण असेल, ठिबक सिंचन असेल, गोबर गॅस असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गांडूळ खत युनिट असेल, तर या सगळ्यांचा अवलंब केलेला असावा. त्याचबरोबर 5वा एक निकष आहे की 2 पुरस्कारामधील अंतर हे 3 वर्षापेक्षा जास्त असावं. ठीक आहे, हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. यानंतर पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार. कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप आहे 50,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, सपत्नी किंवा पतीसह सत्कार केला जातो. याच्यात सुद्धा प्रत्येक विभागातून एक असे टोटल 8 पुरस्कार दिले जातात दरवर्षी. आता या पुरस्कारासाठी जर अर्ज करायचा असेल तर त्याचा निकष काय आहेत, तर या निकषामध्ये व्यक्ती किंवा संस्था त्यांचं जी शेती आहे याचं PGS किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणीकरण केलेलं असावं. म्हणजे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन यांचं झालेलं असावं. त्याचबरोबर त्यांनी सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेतलेलं असावं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्या तंत्रज्ञानाचा, सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात त्यांची भूमिका असावी. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असावेत. त्याचबरोबर सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून, कार्यशाळांमधून किंवा प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला असावा आणि त्यातून ते सेंद्रिय शेतीचा प्रसाराचं कार्य करत असावेत. म्हणजे प्रशिक्षण घेतलेलं असावं आणि सेंद्रिय शेतीच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम करत असावं. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा माल हा सेंद्रिय म्हणून विक्री करत असावेत आणि तसा जर ब्रँड निर्माण केला असेल त्यांनी एखादा सेंद्रियचा, तर त्याचाही तपशील जो तुमचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाबरोबर देणं गरजेचं आहे. 4था निकष आहे त्या व्यक्तीनं स्वतः सेंद्रिय खताची निर्मिती करून तो स्वतः वापरत असावा. त्याचबरोबर जे आजूबाजूचे शेतकरी आहेत तर त्यांना ते वापरण्यासाठी त्यानं प्रोत्साहन दिलेलं असावं. त्यानंतर 6वा निकष आहे 2 पुरस्कारामधील अंतर हे 3 वर्षापेक्षा कमी नसावं. हा सर्व पुरस्कारांना हा जो निकष आहे तो लागू होतो. फक्त एका पुरस्कारासाठी आपण पुढे पाहणार आहोत. 2 पुरस्कारामधील अंतर हे 5 वर्षाचं असावं. पण इतर सर्व पुरस्कारांसाठी 2 पुरस्कारामधील अंतर हे 3 वर्षाचं असावं. ठीक आहे, समजलं सर्वांना कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार. त्यानंतर पुढचा हा महत्वाचा पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार. आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा कृषी विभागामार्फत देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. कृषी विभागामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार. जसं भारतरत्न आहे आपला सिव्हिलचा सगळ्यात मोठा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्याचप्रमाणे कृषी विभागातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारामध्ये व्यक्ती, गट, संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो. व्यक्ती, गट आणि संस्था. याचं स्वरूप आहे 75,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सपत्नी किंवा पतीसह सत्कार केला जातो. हा पुरस्कार दरवर्षी एकाच व्यक्ती, संस्था किंवा गटास दिला जातो. महत्वाचं आहे, एकाच व्यक्ती, संस्था किंवा गटास दिला जातो.
आता याचा निकष काय आहे तर या निकषामध्ये पहिलं सांगितलं व्यक्तिगत संस्था यांच्यासाठी दिला जातो. यांनी राज्याला दिशादर्शक आणि अति उल्लेखनीय काम केलेलं असावं, हा पहिला निकष आहे. त्याचबरोबर यांना त्याच्या अगोदर केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला असावा. म्हणजे अगोदर कुठला तरी एक पुरस्कार प्राप्त असणाऱ्या व्यक्तिगत किंवा संस्थेला हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार दिला जातो. शेतकरीच्या नावावर शेती असावी आणि याच्यात बघा हे 5 वर्षाचं अंतर आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जर प्राप्त करायचा असेल तर त्याच्या अगोदरचा जो पुरस्कार आहे हा 5 वर्षापेक्षा अगोदर दिलेला असावा. ठीक आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे हा कृषी विभागाचा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार. आता वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 50,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, सपत्नी किंवा पतीसह सत्कार करण्यात येतो. हा पुरस्कार ही दरवर्षी 8 लोकांना दिला जातो. प्रत्येक विभागातून एकाची निवड केली जाते. आता या प्रस्तावासाठी निकष काय आहेत तर प्रस्तावित शेतकरी हा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेला व केंद्र राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी असावा. ठीक आहे, समजलं. त्यानंतर त्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबियासह त्याचा मुख्य व्यवसाय शेती असावा आणि याच्यात सुद्धा 2 पुरस्कारातील अंतर हे 3 वर्षापेक्षा जास्त असावं. ठीक आहे, हा झाला वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे उद्यान पंडित पुरस्कार. ठीक आहे, उद्यान म्हणजे हॉर्टिकल्चर. ठीक आहे, म्हणजे फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्याला हा पुरस्कार दिला जातो, उद्यान पंडित पुरस्कार. आता ह्या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 25,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सपत्नी किंवा पतीसह सत्कार करण्यात येतो. हा पुरस्कार ही दरवर्षी 8 व्यक्तींना दिला जातो. प्रत्येक विभागातून एक, अशा टोटल 8 व्यक्तींना दिला जातो. आता याचे निकष काय आहेत, याच्या निकषामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की पुरस्कारासाठी निवडायचा जो शेतकरी आहे यानं आधुनिक पद्धतीनं फलोत्पादन पिके घेतलेली असावीत. ठीक आहे, फलोत्पादन पिकामध्ये फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, सुगंधी, औषधी वनस्पती, तर हे त्यांनी घेतलेलं असावं आणि याची नोंद आहे यांच्या 7/12/8 वर असावी. 7/12 आणि 8 वर याची नोंद असावी. तर हे 7/12/8 ज्याच्यावर याची नोंद आहे तर हे प्रस्तावाबरोबर जोडणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेलं असावं. तर हा पहिला निकष झाला. त्यानंतर दुसऱ्या निकषामध्ये फलोत्पादनांतर्गत यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर, त्यानंतर काढणीनंतर व्यवस्थापन, प्रतवारी, पॅक हाऊस, साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात, तर अशा सर्व गोष्टीत त्याने उल्लेखनीय कार्य केलेलं असावं. हा दुसरा निकष आहे. आणि तिसरा निकष, अगोदर त्याला पुरस्कार जर मिळालेला असेल तर त्याच्यात आणि याच्यात 3 वर्षापेक्षा जास्त गॅप असावा. तर असं हे तिसरा निकष आहे. तर ठीक आहे, आपण हा पहिला उद्यान पंडित पुरस्कार हा फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो, हे महत्वाचं आहे. त्यानंतर आमच्या सिम्प्लिफाय युपीएससी एमपीएससी या ऍपमध्ये आम्ही IBPSC AFO मेन्स साठी सुद्धा एकूण 10 टेस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आताच एनरोल करा आणि या टेस्ट सोडवा. त्यानंतर आता फेबमध्ये होणारी FSO मेन्स 2023 साठी सुद्धा सुपर 30 बॅच लॉन्च केलेली आहे. तर याच्यात एनरोल करा आणि याच्यात ज्या सुविधा दिलेत तर त्याचा लाभ घ्या. पुढचा पुरस्कार आहे युवा शेतकरी पुरस्कार. तर युवा शेतकरी पुरस्कारामध्ये स्वरूप कसं आहे तर 30,000 रुपये रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सपत्नी किंवा पतीसह सत्कार करण्यात येतो. तर हे स्वरूप झालं. आता ह्याच्यात महत्वाचं हे आहे की युवा शेतकरी पुरस्कार हा 18 ते 40 वर्ष वयोगटातील जे शेतकरी आहेत तर त्यांना दिला जातो. किती? 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी. हा सुद्धा प्रत्येक विभागातून एक असे 8 पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आता निकषामध्ये काय आहे तर ह्या 18 ते 40 वर्ष वयोगटातील जो शेतकरी आहे
या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे शेती असावी. म्हणजे तो स्वतः कुटुंबियासह शेती करणारा असावा. मग कुटुंबियामध्ये कोण? तर आई वडील, पती पत्नी यांच्यापैकी एका कुटुंबियाच्या नावावर शेती असावी. तर ठीक आहे, समजलं तुम्हाला हे की निकषामध्ये 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी असावा आणि त्याच्या किंवा कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे शेती असावी. याच्यात हे 2 पुरस्कारातील अंतर हे 3 वर्षापेक्षा जास्त असावं. ठीक आहे, समजलं. युवा शेतकरी पुरस्कार. यानंतर पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार. या पुरस्काराचं महत्वाचं उद्दिष्ट हेच आहे किंवा वैशिष्ट्य हेच आहे की हा पुरस्कार कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग 1 ते वर्ग 3 यांना राज्यातील शेतीविषयक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य केलेले असावे. म्हणजे राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जे महत्वाचं मोलाचं कार्य करणारे अधिकारी कर्मचारी आहेत तर यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक किंवा पतीसह सत्कार करण्यात येतो. तर आणि हा सत्कार आहे हा माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात येतो. तर हे महत्वाचं उद्दिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे. आता हा पुरस्कार दरवर्षी 9 लोकांना दिला जातो. यामध्ये प्रत्येक विभागातून एक असे 8, त्याचबरोबर कृषी आयुक्तालय स्तरावरून 1 असे टोटल 9 पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारासाठी निकष काय आहेत? तर मी तुम्हाला सांगितलं वर्ग 1 ते वर्ग 3 सर्वांना पुरस्कार दिला जातो. हा महत्वाचं एक आहे की त्यांनी कमीत कमी 15 वर्ष सेवा दिली पाहिजे. काय आहे तर कमीत कमी 15 वर्ष त्यांनी सेवा पूर्ण केलेली असावी. आणि तिसरा महत्वाचा निकष आहे की अधिकारी कर्मचारी यांना सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव शिक्षा झालेली असल्यास, त्याचबरोबर विभागीय चौकशी चालू असल्यास आणि आधीच्या सेवा कालावधीत जर निलंबनासारखी कोणती घटना घडली असल्यास त्यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येत नाही. ठीक आहे, समजलं. हे 3 निकष आहेत. तर हा झाला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांना दिला जातो. हे महत्वाचं लक्षात ठेवा. तर ठीक आहे, आपण नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमचं सिम्प्लिफाय यूपीएससी एमपीएससी हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जे गरजू लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. त्याचबरोबर तुम्ही आमचं सिम्प्लिफाय यूपीएससी एमपीएससी हे ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. या ऍपमध्ये आपण विविध परीक्षांसाठी यूपीएससी पासून ते वर्ग 3 कृषी सेवक इथपर्यंत आपण सर्व गोष्टींचं मार्गदर्शन करतोय. सर्व गोष्टींच्या टेस्ट सिरीज आपण चालू करतोय. तर आता डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर नवीन जे दररोजचे करंट अफेअर्स आहेत तर ते सुद्धा आम्ही त्या ऍपमध्ये पीडीएफ स्वरूपात तुम्हाला देत आहोत. तर तेही तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या परीक्षेसाठी त्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ठीक आहे, आजचं सेशन आपण इथंच थांबवतोय. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकसह. थँक्यू.